नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा महायुतीला आणि महाविकास आघाडीला 30 जागा आणि एक अपक्ष. या जागा लोकसभेच्या जरी आपल्याला दिसत असल्या तरी याचे दूरगामी परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती होणार आहेत. याचं कारण असं, महाविकास आघाडीने ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तिथेच मताधिक्य घेतलं आहे. आता साधारणतः आपण विदर्भातली विधानसभेतल्या जर जागा आपण पाहिल्या तर 62 विधानसभा मतदारसंघामध्ये 42 जागावर महाविकास आघाडीने मताधिक्य घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहे, म्हणजे महायुतीचे आमदार आहे. आणि म्हणून भाजपनं हा धसका घेतला आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. आणि कदाचित म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की मी सरकारमधनं बाहेर पडतो आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देतो, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत मला जास्त काम करता येईल. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे आहेत. दैनिक नवराष्ट्राचे ते जिल्हा प्रमुख आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी सातत्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. गेल्या 25 वर्षाचा विदर्भाचा सगळा राजकारणाचा अभ्यास, समाजकारणाचा अभ्यास त्यांचा आहे. तर प्रवीणजी, मला सांगा, किती मतदारसंघामध्ये मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे? त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत कसा बसू शकतो? विदर्भामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे ते आधीपासूनच असं वाटत होतं की हे यश जे आहे ते मिळणारच आहे. आणि 3 जागा ज्या जिंकल्या आहेत भाजपने, त्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये जिंकलेल्या जागा आहेत. म्हणजे एक नितीन गडकरींची जागा नागपूरमधली सोडली तर 2 जागांमध्ये, इतर 2 जागांमध्ये अटीतटीचीच लढत झालेली आपल्याला पाहायला मिळते. अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर स्वतः तिसरे उमेदवार म्हणून उभे असल्यामुळे त्रिशंकू निवडणूक झाली. त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा तिथे पराभव झाला. मात्र 7 जागा ज्या जिंकल्या त्या मोठ्या फरकाने आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहे. आणि मागच्या निवडणुकीचा जर आपण अनुभव पाहिला तर त्या निवडणुकीमध्ये 10 पैकी केवळ 1 जागा जी आहे चंद्रपूरची, ती विदर्भामधून आणि महाराष्ट्रातून काँग्रेसला 1 जागा जिंकता आली होती. त्या तुलनेमध्ये विदर्भाने यावेळेस काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला भरभरून दिलेली आहे. बरोबर. आता जर आपण काँग्रेसचे 5 खासदार निवडून आलेले आहेत, जे उमेदवार निवडून आले आता जिंकल्यानंतर ते खासदार झाले. 5 आणि 2 शरद पवार वर्धा आणि गटाकडून, आणि आपण पाहिलं की शिवसेना उभाटाकडून 1 जागा. म्हणजे नाना पटोलेंच्या नेतृत्वात आपण पाहिलं तर भंडारा आणि रामटेक या 2 जागा त्यांनी पटकावल्या. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावतीची जागा काँग्रेसनं पटकावली. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आपण चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जागा पटकावल्या. आणि वर्ध्याची जागा अनिल देशमुखांचं नेतृत्व होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, आणि ते अमर काळे यांचे मामा असल्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातलं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, साधारणतः 6 जागा आपल्याला हमखास या पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की यवतमाळ वाशिमची ही जागा आहे ती शिवसेना म्हणजे उभाटा गटाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ती जागा आहे. संजय देशमुख जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते दिग्रज दारवा या पट्ट्यातनं, आणि ते सुद्धा खासदार झालेले आहेत राजश्री पाटील यांना हरवून. आता 2014 नंतरची काँग्रेसची स्थिती 2024 पर्यंतची कशी सुधारताना आपण पाहिलेली आहे. कारण काँग्रेसचे जे म्हणून काही लोकसभेतले बालेकिल्ले होते किंवा विधानसभेमधले ते ध्वस्त करण्याचं काम हे भाजपनं केलं. बरोबर. याबद्दल सांगा. 2014मध्ये जी लाट आली नरेंद्र मोदींच्या रूपाने, ती 2019मध्ये कायम राहिली. आणि सलग 10 वर्ष जे आहे लोकसभेपाठोपाठ विधानसभेमध्ये सुद्धा भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षाने घवघवीत यश मिळवलं. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. अनेक निवडणुका इथून काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. मात्र मोदी लाटेसमोर या सगळ्या जागा ज्या आहेत, त्या मॅक्झिमम जागा ज्या आहेत ते भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षाने त्यावेळी जिंकलेल्या होत्या. मात्र त्यानंतर काय झालं की मोदी करिश्मा कमी झाला. 2024च्या निवडणुकीमध्ये मोदी करिश्मा कमी झाला. आणि दुसरं असं की केंद्र सरकारला महागाईमध्ये, बेरोजगारीच्या समस्येवरती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरती, प्रश्नांवरती फारसं काम करता आलं नाही. आणि महागाई आणि बेरोजगारी वाढली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, जसा हमीभावाचा प्रश्न तो कायम राहिला. त्याच्यामुळे ती एक नाराजी होती. आणि दुसरं, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण खेळलं गेलं
फोडाफोडीचं जे राजकारण झालं मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे जनतेमध्ये एक चुकीचा संदेश गेला की हा पक्ष कोणत्याही ज्यांच्यावर आरोप करतो त्याही लोकांना सोबत घेतो, ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत त्यांनी केलेत, भाजपनेच केले, त्या लोकांना 4 दिवसात 8 दिवसात आपल्या पक्षात घेऊन महत्त्वाच्या पदावर बसवतो. म्हणजे एक राजकीय नैतिकता जी आहे ती या पक्षाने पाळलेली नाही आहे आणि पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून मोठे जे पक्ष आहेत महाराष्ट्रातले संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे. अशी एक जी भावना झाली त्यामधून हा एक सर्वंकष विचार करून जनतेने, विदर्भातल्या जनतेने जे आहे ते मला असं वाटतं की यावेळेस महाविकास आघाडीचा हात पकडलेला आहे. आपण जर स्टॅटिस्टिक पाहिलं म्हणजे त्याच्या आधारे आपल्याला विश्लेषण करता येतं. 2014मध्ये मोदी लाटेमध्ये विदर्भामध्ये 62 जागांपैकी 44 जागा या भाजपनं पटकावल्या. म्हणजे तिथे आमदार जिंकून आले 44च्या आसपास. ही मोदी लाट होती. आजच्या घडीला आपल्याला मोदी लाट महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. 2019 म्हणजे 2014 नंतरची परिस्थिती आपण काँग्रेसची पाहिली ती त्यांनी सुधारताना काँग्रेसचे नेते दिसतात किंवा काँग्रेस पक्ष सुधारताना दिसतो. भलेही लोकसभेमध्ये त्यांना सपाटून मार खावा लागला तरीसुद्धा 2019च्या निवडणुकीत काँग्रेसनं 15 जागा पटकावल्या हे आपण पाहिलं पाहिजे आणि भाजप 29 जागा भाजपनं जिंकल्या. म्हणजे 29 आमदार त्यांचे निवडून आले. म्हणजे 2014ला 44 आणि 2019ला 29 जागा या भाजपच्या होत्या, म्हणजे कमी झाल्या. आणि 2024ची विधानसभेची निवडणूक बाकी आहे, पण जी टेस्ट झाली भाजपची, लिटमस टेस्ट झाली म्हणा, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, शिवाय मोदींचं नेतृत्व, मोदींचा करिश्मा, प्रभाव, जितक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या आपण पाहिल्या, ज्या सभा घेतल्या त्या ठिकाणी त्यांना फक्त मला वाटतं 17 ठिकाणी सभा घेतल्या आणि 3च ठिकाणी विजय झाला अशी आकडेवारी आपल्या हातामध्ये येते. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र राहू शकेल याचं कारण असं की 62 पैकी 42 जागांवर, 42 विधानसभेच्या मतदारसंघावर महाविकास आघाडीचं मताधिक्य जास्त आहे. म्हणजे विदर्भातील 70% विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीवर मात केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. लोकसभेच्या दृष्टीने जर आपण विचार केला, विधानसभा निवडणुकीचा येणाऱ्या निवडणुकीचा जर विचार केला तर लोकसभेचा जो निकाल लागला तो महाविकास आघाडीसाठी अतिशय आशादायी असा आहे आणि मला असं वाटतं की हे चित्र कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. जर कोणता करिश्मा भाजपच्या वतीने झाला, महायुतीच्या वतीने झाला, या 4-5 महिन्यामध्ये जर काही विशेष करू शकले शेतकऱ्यांविषयी किंवा बेरोजगारी, महागाईविषयी, जे अशक्यप्राय दिसते मला, तरच काही होऊ शकते. अन्यथा मला वाटते की 70% जो निकाल तुम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने च्या बाजूने आपण पाहतोय तो कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. पण आपण पाहिलं की महायुतीचे नेते खूप मेहनत घेतात. म्हणजे महाविकास आघाडीने पण मेहनत घेतली म्हणून त्यांना यश मिळालं. पण देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे कायम राहणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या नेतृत्वाला धक्का बाह्यदृष्टी देणार नाही. असं असताना केवळ आपल्याला मताधिक्य जास्त मिळालं म्हणून ते गाफील राहून त्यांना चालणार नाही आणि त्यांना ती माहीत असावं. पण आपण जर अत्यंत त्वेषाने भाजपनेही आणि महायुतीने जर निवडणूक लढली तर ते वाढलेलं मताधिक्य कमी करण्यासाठी किंवा शाबूत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून या 3 महिन्यामध्ये प्रयत्न केले जातील, तेही आपण लक्षात नाही घेत. निश्चित प्रयत्न केले जातील, पण मला असं वाटतं की या लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीसांचं जे भाजपमध्ये जे वजन होतं ते निश्चितच आता कमी झालेलं आहे. त्यांच्यावरही पक्षातल्या, महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांचा दबाव राहील आणि केंद्र स्तरावरचे जे नेते आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा देवेंद्र फडणवीस तारून नेतील काय विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रश्न राहील आणि त्या प्रश्नामधून अनेक काही पर्याय शोधण्याचा प्रयत्नसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे आजच्या घडीला आपण जरी देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणत असलो, भाजपचे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणत असलो, तरी त्याला सुरुंग लागण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरं असं की 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये असा कोणता करिश्मा आपण करणार आहोत की 10 वर्षामध्ये आपण जे करू शकलो नाही ते 3-4 महिन्यामध्ये आपण करू, हा एक मोठा प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की नेतृत्वाला जंग पछाडूनच ही निवडणूक जी आहे जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो BJPच्या नेतृत्वाला करावा लागेल. आता ज्या 62 विधानसभा मतदारसंघामध्ये 42 जागावर मताधिक्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलं आणि त्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस हा तसाही विदर्भामध्ये मोठाच होता पूर्वी आणि मग भाजपने
अत्यंत परिश्रमपूर्वक संघटना वाढवून आपले आमदार इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जिंकून आणलेले आहे. महायुतीला जिथे आघाडी भेटली ज्या 19 मतदारसंघामध्ये, त्याच्यामध्ये मेहकर, मलकापूर, अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर, रिसोड, संपूर्ण विदर्भातले जर आपण 10 लोकसभा मतदारसंघ पाहिले, नागपूरमध्ये तर पूर्ण नागपूर दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम आणि यवतमाळमध्ये पुसद, मेळघाट, बंडेरामध्ये नवनीत राणा जरी हरल्या असल्या तरी बंडेराचे आमदार हे रवी राणा आहे. तर या ठिकाणी आणखी काही महाविकास आघाडीला स्कोप मिळतो वाढण्याचा. कसं झालं की यावेळेस भाजपच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह पाहायला मिळाला नाही जो 2014 आणि 2019मध्ये पाहायला मिळाला. ही एक पहिली गोष्ट. कारण त्याचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका अडवून ठेवलेल्या आहेत 3 वर्षापासून, मग ते नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, की या निवडणुकांच्या माध्यमातून जे हजारो पदाधिकारी आणि सदस्य व्हायचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे, त्यांच्याकडे पदच नाही राहिला. त्यांना जो मान सन्मान मिळायचा, 4 लोक जे विचारायचे, त्यांच्याकडे आर्थिक गणितं असायचे, ते सगळं ती व्यवस्थाच पूर्ण कोलमडून पडल्यामुळं आणि त्या सगळ्या ठिकाणी मॅक्झिमम जे आहे ते भाजपचेच पदाधिकारी, अध्यक्ष किंवा सभापती किंवा आपण सदस्य म्हणू त्यांना, ते असल्यामुळं, ते सत्तेमध्ये असल्यामुळं भाजपची एक शक्ती जी होती ती स्ट्रॉंग होती, ती कमी पडल्यामुळं, ती नाहीशी झाल्यामुळं मला असं वाटतं की ते हा जो भाग झाला आहे आता या निवडणुकीमध्ये तो त्याला कारणीभूत सगळ्यात मोठं कारण हे आहे असं मला वाटतं. खूप धन्यवाद प्रवीणजी, आपण वेळ दिला. खूप धन्यवाद.